मित्रांनो, फूड फ्रँचायझी घेताना तुम्ही विचार करून घ्यावी हे आम्ही कायम सांगतो. मग एकंदरीत आज बघायला गेलं तर आम्हाला तोच अनुभव परत एकदा आला. आमच्याकडे ताई खास आम्हाला कोंडव्यावरून भेटायला आल्या होत्या. त्यांनी ऑफिस व्हिजिट बुक केली होती. मग आमची सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली. त्यांनी एका ब्रँडची फ्रँचायझी आता बुक केलेली आहे. त्यांना बुकिंग अमाऊंट जी आहे 100% देऊन टाकलेली आहे. फ्रँचायझी फी जी होती ती, आणि ती 5 लाख रुपये असल्या कारणाने आता ती नॉन रिफंडेबल आहे. पण मग त्यावेळेस ब्रँडनी काय केलंय त्यांना की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जी कॉस्ट आहे ती खूप जास्त हेवियर सांगितली आहे. सो ज्या गोष्टी त्यांच्या एकंदरीत विचार करायला गेलं तर 10-12 लाखात बसू शकतात, त्यासाठी ब्रँडनी त्यांच्याकडनं 17-18 लाख ते 20 लाखापर्यंतच त्यांना कोटेशन दिलेलं आहे. फ्रँचायझी घेताना तुम्ही या बारीक बारीक गोष्टींची कायम काळजी घ्या की तुम्हाला तुमचा जो ब्रँड आहे तो फसवत तर नाहीये ना, किंवा तुम्ही नक्कीच एखाद्या कन्सल्टंटकडनं त्या गोष्टींची माहिती करून घ्या. तरी पण मग आपण ताईंना आता इथून पुढे आधीची फी दिली, पण इथून पुढे आपण कसं आता सांभाळून वाटचाल करायची या संदर्भात आपण गाईड केलं. मटेरियल कॉस्ट ऍक्च्युअल किती आहे, आपल्याला कितीला काय मिळतं हे आपण त्यांना वेंडर्स सगळे प्रोव्हाइड केले पुण्यातले चांगले, जेणेकरून त्यांना मला फ्रँचायझीकडनं मटेरियल न घेता तुम्ही स्वतःहून मटेरियल घ्या, जेणेकरून तुमची कॉस्ट पडेल आणि तुम्ही स्वतःहून ते काम करून घ्या लोकांकडनं. मग बाकी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांच्या फ्रँचायझी अग्रीमेंटमध्ये क्लॉजमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला सगळे डाऊट क्वेश्चन वगैरे विचारले. त्या पद्धतीत आपण त्यांना 1 बाय 1 एक पॉईंट वाईज सगळं काढून दिलं की जेणेकरून त्यांना भविष्यात त्या फ्रँचायझी सोबत काम करताना अजून अडचण नको यायला. या सगळ्या संदर्भात आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.